ब्रेकिंग न्यूज यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सदनामध्ये भाजप खासदारांची बैठक सध्या पार पडतीये। अत्यंत महत्त्वाची आणि ही मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय। दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनात भाजप खासदारांची सध्या बैठक सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय। महाराष्ट्रातलं काही अनुभवी आणि काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे। त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। विशेषतः आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी हे पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत। पियुष गोयलजी येत आहेत। त्यासोबत रामदास आठवलेजी हे देखील पुन्हा सरकारमध्ये सामील होत आहेत आणि रक्षाताई खडसे आणि मुरली अण्णा मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत। याचा मला अतिशय आनंद आहे। प्रतापराव जाधव यांच्यासारखा विदर्भातला एक अत्यंत अनुभवी अशा प्रकारचा नेता आणि ज्येष्ठ खासदार हे पण मंत्रिमंडळात येत आहेत। याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करतो आणि सर्वांचं शपथविधीपूर्वी अग्रिम अभिनंदन करतो। राष्ट्रवादी काँग्रेसला एकही पद मिळालेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या एक जागा ऑफर करण्यात आली होती। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात, कारण अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळे त्या पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही। पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हा त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल। मला आत्ताही समावेशाचा प्रयत्न करण्यात आला, किंबहुना ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती। त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल, पण आम्हाला मंत्रीपद द्या। तो फारसा चांगला राज्यात दिसला नव्हता। राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स जो आहे तो फारसा चांगला दिसला नव्हता, त्यामुळे कदाचित हे होते असं म्हणायचं। मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपल्या सर्वांना समजेल अशा शब्दांमध्ये जे समजेल काँग्रेसचा एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती। स्वतंत्र प्रभार ही त्या ठिकाणी देण्यात आली होती। त्यांचा आग्रह कॅबिनेट हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो। त्यांची होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणता येत नव्हता आणि सरकारचा प्रश्न होता की वेगवेगळे जे पक्ष आहेत ज्यांच्याकडे एक खासदार आहेत किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष अलायन्समध्ये आले आहेत त्यांच्याकरता साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो आणि म्हणून राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा विचार तुम्ही एक्सपान्शनच्या वेळी आम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद द्या, आम्ही थांबायला तयार। कोकण आणि मराठवाड्यात मंत्रीपद मिळालेलं नाही सर, भौगोलिक विचार केला नाही। आता तर अजून जागा खूप विस्ताराच्या वेळी निश्चित अजून काही विचार विस्ताराच्या वेळी मला असं वाटतं की आणि शेवटी देशाच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर सगळ्या राज्यांच्या सगळ्या विभागांचा समावेश हा कुठल्याच मंत्रिमंडळात राज्याचं मंत्रिमंडळ नाही।
असं आहे की पहिली तर जे काय आपल्याच्या न्यायाने निघाले, न्याय निघाले. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप करणं चुकीचं होईल आणि त्यात अन्यायकारक होईल. चला, थँक्यू. थँक्यू. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली आता प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रफुल्ल पटेल आधी कॅबिनेट मंत्री होते, त्यामुळं ती अडचण निर्माण झालेली होती. राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम होते. भाजपकडनं राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलेलं होतं. राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार ऑफर केलं गेलेलं होतं. मात्र प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रवादीकडनं समोर आलं. ते आधी कॅबिनेट मंत्री होते, त्यामुळं ते अडचणीचं ठरलं असतं आणि म्हणूनच विस्ताराच्या वेळेला मंत्रिपद द्या अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.